नमस्कार मित्रांनो, आज आपण बीकॉम फोर्थ सेमिस्टरसाठी मुद्रेचे अर्थशास्त्र मॉनिटरी इकॉनॉमिक्स या विषयामध्ये व्यापारी बँकांद्वारे प्रत्यय निर्मिती कशी केली जाते याची प्रक्रिया आपण पाहणार आहोत. व्यापारी बँका व त्याची प्रत्यय निर्मिती, व्यापारी बँकांनी त्याची प्रत्यय निर्मिती या टॉपिकमध्ये क्रेडिट क्रिएशन बाय कमर्शियल बँक या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे. आता आपण प्रत्यय निर्मिती करणे हे आधुनिक काळातील व्यापारी बँकेचं अत्यंत महत्त्वाचं कार्य समजलं जात होतं. आणि प्रत्यय निर्मिती करणे म्हणजे काय आणि व्यापारी बँका प्रत्यय निर्मिती कशी करतात याचं अध्ययन करणं अत्यंत आवश्यक ठरते. कारण प्रत्यक्षपणे प्रत्यय निर्मितीचा अर्थ समजून घेण्यासाठी प्रत्ययाचा अर्थ समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्यय म्हणजे कर्ज, ऋण. तर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी प्रत्ययाचा वेगवेगळ्या परिस्थितीनुसार त्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये जेव्हन्स नावाचे अर्थशास्त्रज्ञ, टॉमस जीट, तिनले, केंट अशा अनेक अर्थशास्त्रज्ञांनी प्रत्ययाच्या व्याख्या त्यांच्या पद्धतीने केलेल्या आहे. परंतु प्रत्यय निर्मिती बँका किंवा अधिकोष प्रत्यय निर्मिती करतात हे विचारात घेऊन प्रोफेसर जी डी कोल यांनी मात्र जी व्याख्या केली आहे त्या व्याख्येचा सार अशा प्रमाणे आहे. जी डी कोल असं म्हणतात की प्रत्यय निर्मिती ही एक क्रय शक्ती आहे. प्रत्यय करणे म्हणजे एक प्रकारची क्रय शक्ती आहे जी उत्पन्नाच्या स्वरूपात प्राप्त होत नाही, तर किंबहुना ती ठेवीदारांनी बँकेत जमा केलेल्या निष्क्रिय प्राप्तीला, एखाद्या वेळी बँकेने जमा केलेल्या निष्क्रिय प्राप्तीला सक्रिय बनवून किंवा एकूण क्रय शक्तीच्या परिमाणातील वाढीच्या स्वरूपात वित्तीय संस्थांनी निर्माण केलेली, वित्तीय संस्थांनी किंवा आर्थिक संस्थांनी, बँकांनी किंवा वेगवेगळ्या खाजगी संस्थांनी, वित्तीय संस्थांनी निर्माण केलेली क्रय शक्ती आहे. तर ही क्रय शक्ती अशा स्वरूपाची आहे की त्याची वैशिष्ट्य सुद्धा या व्याख्येवरून समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण प्रत्ययाची किंवा साख, त्याला म्हणतात क्रेडिट म्हणतात आपण, तर प्रत्यय निर्मितीची वित्तीय संस्था करत असतात. आणि महत्वाचं असं आहे की बँका प्रत्यय निर्मिती करत असतात. बँका किंवा वित्तीय संस्था प्रत्यय निर्मिती करतात किंवा साख निर्मिती करतात, ऋण निर्मिती करतात. बँकामध्ये ठरलेल्या निष्क्रिय पैशाचे सक्रिय पैशात रूपांतर करून प्रत्ययाची किंवा ऋणाची किंवा कर्जाची निर्मिती केली जाते. म्हणजे त्यानंतर असं आहे की देशातील क्रय शक्तीच्या एकूण परिमाणात वाढ होऊन प्रत्ययाची निर्मिती होत असते. म्हणजे अशा पद्धतीने या प्रत्यय निर्मितीची वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येते. या जी डी कोल यांनी निर्माण केलेल्या व्याख्येनुसार प्रत्ययाची निर्मिती करण्यात व्यापारी बँकांची भूमिका, कमर्शियल बँकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे व्यापारी बँका प्रत्यय निर्मिती कशा करतात याची प्रक्रिया बघणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून प्रत्यय निर्मिती करताना प्रत्यय निर्मिती व्यापारी बँका कशी करतात हे आपण समजून घेऊया. सुरुवातीला व्यापारी बँका नफा प्राप्त करण्याच्या उद्देशाने स्थापन झाल्या असं आपण पाहतो. बँकेचा मुख्य उद्देश म्हणजे नफा प्राप्त करणे आणि जनतेची सेवा करणे असं म्हटलं जातं. परंतु बँका मात्र नफा प्राप्त करण्याच्या उद्देशाने स्थापन झाल्या असल्या तरी ठेवीदाराकडून प्राप्त झालेला नफा, ठेवीदाराकडून प्राप्त झालेला जो पैसा ते गरजू कर्जदारांना कर्जाच्या रूपाने देत असतात. त्यांच्या हुंड्या वटवणे, सरकारी रोखे खरेदी करून गुंतवणे, कर्ज देताना बँक कर्जदार ग्राहकाला कर्जाची रक्कम रोख स्वरूपात देत असतात. तर सुरुवातीला रोख स्वरूपाची रक्कम सावकार देत होते, पण बँका मात्र इथे रोख स्वरूपाची रक्कम देत नसून ती ग्राहकाच्या नावावर त्यांना प्रत्येक ग्राहकाला करंट अकाउंट सुरू करावं लागतं.
करंट अकाउंट चालू करावं लागतं. त्या करंट अकाउंटमध्ये मात्र हे पैसे जमा केले जाते किंवा ती रक्कम जमा केली जाते. या ठेवीमध्ये कर्जाची रक्कम जमा करताय. कर्जदार ग्राहकाला धनादेशाची पुस्तके देऊन धनादेशाद्वारे त्या चालू ठेवीतील रक्कम काढण्याचा अधिकार देतो. चालू ठेवीतील रक्कम काढण्याचा अधिकार त्यांना दिला जातो. अशा प्रकारे कर्ज देण्याच्या व्यवहारातून बँक चालू ठेवी निर्माण करते. अशा चालू ठेवी हुंड्या वटवण्याच्या व सरकारी रोखे खरेदी करण्याच्या व्यवहारातून देखील निर्माण करीत असतात. कर्ज देणे, हुंड्या वटवणे, सरकारी रोखे किंवा खाजगी कंपन्यांची ऋणपत्रे खरेदी करणे, अशा अनेक व्यवहारातून नवीन चालू ठेवी निर्माण करण्याच्या क्रियेला प्रत्यय निर्मिती असे म्हटले जाते. तर बँका प्रत्यय निर्मिती कशा करतात ही प्रक्रिया सुद्धा समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर बँका खरोखर प्रत्यय निर्मिती करतात काय, साठ निर्माण करतात काय, हा अर्थशास्त्रामध्ये वादाचा विषय बनलेला आहे. प्रोफेसर सेयर्स, हॉर्न, हार्टले विदर्स, J.M. किन्स या अर्थशास्त्रज्ञांच्या मते असे आहे की बँकाच खऱ्या अर्थाने प्रत्यय निर्मिती करतात. याचा प्रथम विचार करूया. बँका कशा प्रथम प्रत्यय निर्मिती करतात आणि हे जे हार्टले विदर्स, J.M. किन्स यांना असं वाटते की बँका प्रत्यय निर्मिती करतात. तर याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. प्रोफेसर हॉर्न यांच्या मते बँकांच्या ठेवी दोन प्रकारच्या असतात. एक तर त्याला प्राथमिक ठेवी आणि दुसऱ्या व्युत्पन्न ठेवी, डिराइव्ड डिपॉझिट्स. लोकांजवळील पैसा बँकेने स्वीकारून ज्या ठेवी निर्माण करण्यात आलेल्या असतात त्या ठेवीला प्राथमिक ठेवी असे म्हटले जाते. तर उदाहरणार्थ एक्स ने आपले 10,000 रुपये बँकेत जमा केले तर एक्सच्या नावावरील ही ठेवी प्राथमिक ठेवी असे म्हटले जाईल. याउलट जेव्हा बँक स्वतः एखाद्या व्यक्तीच्या खात्यात काही रक्कम जमा करते तेव्हा त्याला व्युत्पन्न ठेवी किंवा डिराइव्ड डिपॉझिट्स असे म्हटले जाते. बँकेच्या कर्ज देण्याच्या, हुंडी वटवण्याच्या किंवा रोख ऋणपत्रे खरेदी करण्याच्या व्यवहारातून व्युत्पन्न ठेवी, डिराइव्ड डिपॉझिट निर्माण होत असतात. समजा एखाद्या व्यक्तीने एक्स व्यक्तीला 10,000 रुपये कर्ज मंजूर केले तर त्या कर्जाची रक्कम एक्स व्यक्तीला रोख दिली जात नाही. तर बँक ही त्या एक्स व्यक्तीच्या नावावर नवीन चालू ठेव निर्माण करते व त्या ठेवीत 10,000 रुपये जमा करून ठेवीतून धनादेशाच्या द्वारे रक्कम काढण्याचा अधिकार त्या एक्स व्यक्तीला देते. अशा प्रकारे कर्ज देण्याच्या व्यवहारातून त्या एक्स या व्यक्तीच्या नावावर जी नवीन चालू ठेव रक्कम निर्माण केली जाते त्याला आपण डिराइव्ड डिपॉझिट, व्युत्पन्न ठेवी असे म्हटले जाते. तर हॉर्न असं म्हणतं की व्युत्पन्न ठेवीच्या व्युत्पन्न ठेवीच्या निर्मिती म्हणजेच प्रत्यय निर्मिती होय. परंतु या व्युत्पन्न ठेवीची निर्मिती बँक प्राथमिक ठेवीच्या आधारावर करते. ही गोष्ट एका काल्पनिक उदाहरणावरून आपण समजू शकतो की समजा एखादा ठेवीदार एक्स आपल्या बँकेतील खात्यात 1,000 रुपये जमा करतो आणि ती 1,000 रुपयाची ठेव प्राथमिक ठेव होय. या ठेवीवरील पैसा तो कधी कधी काढू शकतो, परंतु बँकेला आपल्या अनुभवाने माहिती असते की ठेवीदार या ठेवीतील संपूर्ण रक्कम एकाच वेळी परत मागणार नाही. त्यामुळे बँक त्या ठेवीची एक निश्चित प्रतिशत रक्कम रोख स्वरूपात ठेवून बाकी रक्कम गरजू व्यक्तीला कर्जाऊ स्वरूपात देऊ शकते. म्हणजे ठेवीच्या किती प्रतिशत रक्कम एकाच वेळी परत मागितली जाते हे बँकेच्या अनुभवाने माहीत असते. त्यामुळे तेवढी प्रतिशत रक्कम रोख ठेवून बाकी शिल्लक उरलेली रक्कम कर्जाऊ देऊ शकते आणि कर्जाऊ दिलेल्या या रकमेवर बँकेला व्याज प्राप्त होतो. अशा पद्धतीने जर बँकेला असे वाटते की ठेवीच्या 20% रक्कम परत मागितली जाते तर बँक 1,000 रुपयाच्या ठेवीवरील तो 200 रुपये रोख ठेवून
बाकीचे 800 रुपये दुसऱ्या वाय व्यक्तीला सुद्धा देऊ शकतो आणि तो वाय व्यक्तीच्या नावावर 800 रुपयाची रक्कम ठेव निर्माण करू शकतो. म्हणून असा वाय या सुद्धा ठेवीतील वाय व्यक्ती या ठेवीतील संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढत नाही असा बँकेचा अनुभव असल्यामुळे वाय या व्यक्तीच्या या ठेवीसाठी 160 रुपये रोख ठेवून बाकी 640 रुपये रक्कम तिसऱ्या व्यक्तीला म्हणजे बी व्यक्तीला कर्जावर देतो. म्हणजे हा बी व्यक्तीच्या नावावरील चालू ठेवीतील देखील संपूर्ण रक्कम एकाच वेळी परत मागितली जात नाही. म्हणून बँक या ठेवीतील रोख रकमेच्या मागणीसाठी 20% रक्कम म्हणजे 128 रुपये रोख ठेवून बाकी उरलेली शिल्लक 512 रुपये चौथ्या म्हणजे सी व्यक्तीला कर्जावर देतो. म्हणजे अशा प्रकारची प्रक्रिया कर्ज प्रत्येक निर्मितीची प्रक्रिया अशा प्रकारच्या उदाहरणाने आपल्याला समजून येते. अशा प्रकारे बँकेकडे आलेल्या 1000 रुपयाच्या प्राथमिक ठेवीच्या आधारावर बँक जवळजवळ 4000 रुपयाची कर्ज देऊन 4000 रुपयाच्या व्युत्पन्न ठेवी निर्माण करू शकते. म्हणजे प्राथमिक ठेवीवर व्याज द्यावे लागते व व्युत्पन्न ठेवीवर बँकेला व्याज प्राप्त होत असते. म्हणजे हे महत्वाचं आहे. प्राथमिक ठेवीवर व्याज द्यावे लागते आणि व्युत्पन्न ठेवीवर बँकेला व्याज प्राप्त होते. निर्माण केलेल्या प्राथमिक व व्युत्पन्न ठेवीमधून होणारी रोख रकमेची मागणी पूर्ण करण्यासाठी हे जे काही वर स्पष्ट केल्याप्रमाणे बँक रोख रक्कम आपल्या जवळ ठेवते. परंतु बरेचदा ठेवीदार आपली फेडी फेडण्यासाठी रोख रकमेचा वापर न करता धनादेशाद्वारे चेकद्वारे आपली देणी फेडतात. त्यामुळे प्रत्यक्ष बँकेकडे फारच मोठ्या रकमेची मागणी केली जाते. त्यामुळे आपापल्या जवळील थोड्या रोख रकमेच्या आधारावर या रकमेच्या अनेक पटीने कर्ज देऊन बँक अनेक पटीने प्रत्यक्ष ठेवी किंवा उत्पन्न ठेवी निर्माण करतात व व्याजाच्या स्वरूपात बरेच मोठे उत्पन्न प्राप्त करू शकतात. तर या प्रकारची प्रक्रिया बँका प्रत्ययनिर्मिती कशा निर्माण करतात तर अशा पद्धतीचे स्वरूप आपण समजून घेऊ शकतो. तर बँकेकडे आपल्याला प्राथमिक ठेवीच्या आधारावरच बँक कर्ज देऊन उत्पन्न ठेवी निर्माण करते. त्यामुळे सेअर्स असं म्हणतात की ठेवी कर्ज निर्माण करतात. डिपॉझिट्स क्रिएट्स लोन. कर्ज देताना बँका कर्जदाराच्या नावाने नवीन चालू ठेवी निर्माण करतात व या ठेवींना व्युत्पन्न ठेवी डिराइव्ड डिपॉझिट असं म्हटलं जातं. म्हणजेच कर्ज देण्याच्या व्यवहारातून ठेवी निर्माण होतात. म्हणून सेअर्सचं मत असं आहे की कर्ज ठेवी निर्माण करतात असं सेअर्स म्हणतो. कर्ज ठेवी निर्माण करतात असं सेअर्स म्हणतो. तर कोणत्या व्यवहाराकडून बँका प्रत्ययनिर्मिती करतात असा प्रश्न आपण जेव्हा आपल्याला येतं की कोणत्या व्यवहारातून बँका प्रत्ययनिर्मिती करतात. तर प्रत्ययनिर्मिती कशी करतात हे स्पष्ट केल्यानंतर कोणत्या व्यवहाराद्वारे बँका प्रत्ययनिर्मिती करतात हे बघणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून या व्यवहारामध्ये बँका प्रत्यय कशा निर्माण करतात तर कर्ज देण्याच्या प्रक्रियेतून प्रत्ययनिर्मिती होत असते. जेव्हा बँक आपल्या व्यक्तीला कर्ज देते तेव्हा कर्ज मंजूर केल्यानंतर कर्जाची रक्कम त्या व्यक्तीला रोख स्वरूपात न देता त्या व्यक्तीच्या नावावर एक चालू ठेव खाते निर्माण करते. त्या चालू ठेवीत कर्जाची रक्कम जमा करून त्या ठेवीतून धनादेशाद्वारे रक्कम काढण्याचा अधिकार बँक त्या व्यक्तीला देते. म्हणजे अशा प्रकारे कर्ज देण्याच्या व्यवहारातून बँका व्युत्पन्न ठेवी किंवा डिराइव्ड डिपॉझिट तयार करून प्रत्ययनिर्मिती करत असतात. तर ही प्रक्रिया ही अत्यंत सोप्या प्रकारची प्रक्रिया ती सांगितलेली आहे. त्यानंतर हुंड्या वटवणे तर बँका ग्राहकांना हुंड्या वटवून देण्याचं कार्य नेहमीच करत असतात. हुंडीच्या दर्शनी रकमेतून ती कसर कापून घेत असतात. डिस्काउंट कापून घेतल्यानंतर उरलेली रक्कम त्या ग्राहकाला बँक ज्या स्वरूपाने रोख स्वरूपाने देतात बँक रोख स्वरूपाने न देता तेवढ्या रकमेची रक्कम एक नवीन चालू खाते करंट अकाउंटमध्ये त्या ग्राहकांच्या नावावर सुरू करताय व त्या ठेवीत ती हुंडीची रक्कम जमा केली जाते.
जर ग्राहकाने चालू खाते पूर्वीपासूनच ग्राहकाचे चालू खाते करंट अकाउंट पूर्वीपासून असेल तर त्या पूर्वीच्याच खात्यात ती हुंडीची रक्कम जमा केली जाते. त्या खात्यातून गरजेनुसार रक्कम धनादेशाद्वारे तो केव्हाही आपल्या खात्यातून काढू शकतो. तर अशा प्रकारचं हुंड्या वटवण्याची प्रक्रिया या प्रत्यय निर्मितीमध्ये सांगितलेली आहे. तिसरं आहे सरकारी रोखे किंवा ऋणपत्रे खरेदी करणे. सरकारी रोखे किंवा ऋणपत्रे खरेदी करणे. तर सरकारी रोखे आणि ऋणपत्रे कंपनीची ऋणपत्रे किंवा शेअर्स खरेदी करून देखील सुद्धा बँका व्युत्पन्न ठेवी निर्माण करत असतात. रोखे किंवा ऋणपत्रे धारकाकडून रोखे किंवा ऋणपत्रे खरेदी केल्यानंतर बँका त्याची किंमत धारकांना रोख स्वरूपात देत नाही, तर त्याच्या नावावर जेवढ्या रकमेची नवीन चालू ठेव निर्माण करतात व आणि तर त्या ठेवीधारकाला चालू ठेव बँकेत असेल तर त्या ठेवीत तेवढी रक्कम जमा करतात. या ठेवीतून जी व्यक्ती आपल्या गरजेप्रमाणे रक्कम धनादेशाद्वारे केव्हाही तो काढू शकतो. तर ही अशा प्रकारची सरकारी रोखे आणि ऋणपत्रे खरेदी करण्याची प्रक्रिया या प्रत्यय निर्मितीमध्ये दिसून येते. तर प्रत्यय निर्मिती कोण करतोय? प्रत्यय निर्मिती कोण करतोय? तर प्रत्यय निर्मिती कोण करतो असा अर्थ जेव्हा प्रश्न येतो तेव्हा प्रत्यय निर्मिती खऱ्या अर्थाने कोण करतो? तर अनेक अर्थशास्त्रज्ञांच्या मत वेगवेगळ्या पद्धतीने आढळते. हार्टले विदर्स, किन्स, हॉम्स, सेयर्स अशा अनेक अर्थशास्त्रज्ञांच्या मते खऱ्या अर्थाने बँका प्रत्यय निर्मिती करतात असे त्यांना वाटते. तर बँका ग्राहकांच्या प्राथमिक ठेवीतील निष्क्रिय पैशातून कर्ज देऊन त्याचे सक्रिय पैशात परिवर्तन करतात. कर्ज देऊन डिराइव्ह डिपॉझिट व्युत्पन्न ठेवी डिराइव्ह डिपॉझिट निर्माण करतात. पुढाकार म्हणजे यामध्ये पुढाकार बँकेचा असतो. बँकेने जर हे कार्य केले नाही तर प्रत्यय निर्मिती होऊ शकणार नाही. म्हणून प्रत्यय निर्मिती करताना हे श्रेय बँकांना द्यावं लागेल असं आपल्याला दिसते. प्रोफेसर वॉल्टर लीफ आणि एडविन कॅनन यांनी मात्र वेगळे मत नोंदवले आहे या संदर्भात. त्यांच्या मते प्रत्यय निर्मितीचे कार्य खऱ्या अर्थाने बँकेचे प्राथमिक ठेवीचे ठेवीदार करत असतात. प्रत्यय निर्मितीचे कार्य खऱ्या अर्थाने प्राथमिक ठेवीचे ठेवीदार करत असतात. ठेवीदार बँकेच्या प्राथमिक ठेवीत पैसा जमा करतात व त्यांच्या आधारावरच बँका कर्ज देऊन प्रत्यय निर्मिती करू शकतात. जर अशा ठेवीदाराने आपला पैसा बँकेत जमा न करता आपल्या जवळ ठेवला तर बँकेला कर्ज देऊन प्रत्यय निर्मिती करणे शक्य होत नाही. म्हणून यामुळे प्रत्यय निर्मितीचे श्रेय बँकांच्या ठेवीदारांना द्यायला पाहिजे असे त्यांना वाटते. परंतु लीफ आणि कॅनन यांचं मत हे भ्रामक स्वरूपाचं आहे असे काही अर्थशास्त्रज्ञांना वाटते. भ्रामक आहे असं वाटतं. प्राथमिक ठेवीच्या आधारावर बँका प्रत्यय निर्मिती करतात हे जरी खरे असले तरी प्राथमिक ठेवीतील रकमेच्या अनेक पटीने कर्ज दिली जाते. प्राथमिक ठेवीच्या 4 पटीने 8 पटीने कर्ज दिले जाते. शिवाय बँका ग्राहकांना अधिविकर्षाची सुविधा देऊन म्हणजे कर्जाची सुविधा देऊन ही रक्कम प्रत्यय निर्मिती करतात. त्यामुळे प्रत्यय निर्मितीच्या आधारावर बँकांची भूमिका ही महत्त्वाची दिसून येते असा यामध्ये दिसतं. तर प्रत्यय निर्मितीच्या मर्यादा प्रत्यय निर्मिती बँका किंवा ठेवीदार या 2 प्रकारे करतात. प्राथमिक ठेवीतून केलं जातं किंवा ऋणपत्राच्या ठेवीतून केलं जातं. तर प्रत्यय निर्मितीच्या मर्यादा कशा स्वरूपाच्या आहेत, लिमिटेशन्स ऑफ क्रेडिट क्रिएशन हे सुद्धा स्पष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. व्यापारी बँका प्रत्यय निर्मिती करतात आणि असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर बँका अमर्यादित प्रमाणात प्रत्यय निर्मिती करू शकतात काय आणि बँकांची प्रत्यय निर्मिती करायची शक्ती असीमित असते काय, अमर्यादित असते काय? या प्रश्नाचे उत्तर असे आहे की बँकांची ही शक्ती असीमित मर्यादित नसते किंवा असीमित नसते. तिच्या अनेक मर्यादा असतात. बेनहॅम यांनी प्रत्यय निर्मितीच्या मर्यादा
पुढीलप्रमाणे प्रतिपादित केले आहे. तर बेनॅम यांनी मागणीचा सिद्धांत मांडला आहे, त्या आधारावर त्यांनी काही मर्यादा सुचवलेल्या आहेत. देशातील मुद्रेचे एकूण परिमाण, देशातील मुद्रेचे एकूण परिमाण, तर हे एकूण परिमाण बँका प्राथमिक ठेवीमध्ये जमा झालेल्या रकमेच्या आधारावर प्रत्यय निर्मिती करत असतात आणि प्राथमिक ठेवीत जमा होणारी रक्कम देशातील विविध विधिग्राह्य मुद्रेच्या एकूण परिमाणावर अवलंबून असते. देशातील विधिग्राह्य मुद्रेचे परिमाण जितके जास्त असते तितकी प्राथमिक ठेवीतील जास्त रक्कम जमा होऊन जास्त प्रत्यय निर्मिती बँका करू शकतात. या उलट देशातील विधिग्राह्य मुद्रेचे एकूण परिमाण कमी असल्यास बँकांची प्रत्यय निर्मिती शक्ती ही कमी स्वरूपाची असते असे आपल्याला दिसते. दुसरी मर्यादा आहे प्रत्यय निर्मितीची मर्यादा, त्यामध्ये लोकांच्या देणी फेडण्याच्या सवयी. लोकांच्या देणी फेडण्याच्या सवयी. जनता, ग्राहक आपली देणी रोख रकमेच्या स्वरूपात फेडू शकतात किंवा धनादेशाद्वारे सुद्धा फेडू शकतात. जर जनतेला आपली अधिकांश देणी रोख रकमेच्या स्वरूपात फेडण्याच्या सवयी असेल तर रोख बँकेत ते जनता किंवा ते ग्राहक बँकेत कमी पैसा जमा करतात. त्यामुळे प्राथमिक ठेवी कमी पैसा जमा करून बँकांच्या प्रत्यय निर्मिती करण्याची शक्ती कमी करते. या उलट जेव्हा जनता किंवा लोक अधिकांश देणी धनादेशाद्वारे फेडत असतील तर बँकांची प्रत्यय निर्मिती करण्याची शक्ती ही जास्त राहते असं आपल्याला दिसते. रोखतेचे प्रमाण हे सुद्धा प्रत्यय निर्मितीची मर्यादा दिसून येते. कारण ठेवीतून रोख रकमेची होणारी मागणी पूर्ण करण्यासाठी प्रत्येक बँकेला आपल्या ठेवीच्या विशिष्ट प्रमाणात रोख रक्कम जवळ ठेवावी लागते. या प्रमाणाला रोखतेचे प्रमाण असं म्हटले जाते. हे प्रमाण जास्त असल्यास बँकांची प्रत्यय निर्मितीची शक्ती कमी असते. या उलट हे प्रमाण कमी असल्यास बँकांची प्रत्यय निर्मितीची शक्ती ही जास्त असते असं आपल्याला दिसून येते. बँकांचे मध्यवर्ती बँकेतील सुरक्षित कोष, बँकांचे मध्यवर्ती बँकेतील सुरक्षित कोष हा मुद्दा सुद्धा प्रत्यय निर्मिती निर्माण करण्यासाठी एक मर्यादा दिसून येतो. प्रत्येक बँकेला नियमानुसार आपल्या एकूण ठेवीच्या विशिष्ट प्रतिशत रक्कम मध्यवर्ती बँकेतील आपल्या खात्यात जमा करावी लागते. हे प्रतिशत प्रमाण जास्त असेल तर आपल्या जवळील रोख रकमेपैकी जास्त रक्कम बँकेला मध्यवर्ती बँकेत जमा करावी लागते. त्यामुळे बँकेची स्वतःजवळची कमी रोख रक्कम शिल्लक राहते. याचा परिणाम असा होतो की बँकेची प्रत्यय निर्मितीची शक्ती कमी होते. या उलट हे प्रतिशत प्रमाण कमी असल्यास बँकेची प्रत्यय निर्मिती शक्ती जास्त असते असे दिसून येते. मध्यवर्ती बँकेचे प्रत्यय धोरण हा सुद्धा प्रत्यय निर्मितीच्या मर्यादेचा मुद्दा दिसून येतो. मध्यवर्ती बँकेचे धोरण म्हणजे जर केंद्रीय बँकेने मध्यवर्ती बँकेचे धोरण प्रत्यय विस्ताराचे असेल तर त्या धोरणाच्या अनुषंगाने त्याचे विविध उपायाचा अवलंब केला असेल तर व्यापारी बँकांची प्रत्यय निर्मितीची शक्ती मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते. याउलट मध्यवर्ती बँकेचे धोरण प्रत्यय संकोचाचे असेल किंवा मंदीची असेल तर व्यापारी बँकांची प्रत्यय निर्मिती सहजपणे व्यापारी बँकेच्या प्रत्यय निर्मिती शक्ती ही कमी दिसते असे आपल्याला आढळते. त्यानंतर आहे प्रत्यय निर्मितीच्या मर्यादेमध्ये इतर बँकांचे प्रत्यय निर्मितीचे धोरण. इतर बँकांच्या प्रत्यय निर्मितीचे धोरण प्रत्यय निर्मिती करताना साख निर्माण करताना प्रत्येक बँकेला इतर बँकांच्या प्रत्यय निर्मिती संबंधी धोरणाचा अभ्यास किंवा त्याचा विचार करावा लागत असतो. बँका इतर बँकांच्या संदर्भात जर बघितलं तर इतर धोरणापेक्षा वेगळे धोरण स्वीकारू शकत नाही. साधारणतः सारख्याच प्रकारची प्रक्रिया बँकांची असते. तसे केल्यास त्याचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. जर इतर बँकांची धोरण जास्त प्रमाणात प्रत्यय निर्मिती करायची असेल तर बँकेची प्रत्यय निर्मिती करण्याची शक्ती मात्र जास्त असते. या उलट इतर बँकांचे
प्रत्यय धोरण कमी प्रमाणात प्रत्यय निर्मिती करण्याची असेल तर बँकांची प्रत्यय निर्मिती करण्याची शक्तीही कमी असते. तर अशा प्रकारची प्रक्रिया या प्रत्यय निर्मितीच्या मर्यादेमध्ये दिसून येते. प्राथमिक ठेवीचे परिमाण तर वरील प्रकारचे जे काही आपण मुद्दे स्पष्ट केले त्याप्रमाणे बँका प्राथमिक ठेवीच्या आधारावर कर्ज देत असतात आणि हे कर्ज देत असताना प्रत्यय निर्मितीची प्रक्रिया प्रत्येक बँकेला करावी लागते. त्यामुळे स्वाभाविकपणे बँकामधील प्राथमिक ठेवीचे परिमाण वाढल्यास बँकेची प्रत्यय निर्मिती करण्याची शक्ती आपोआप वाढते. याउलट प्राथमिक ठेवीचे परिमाण कमी असल्यास बँकेची प्रत्यय निर्मिती करण्याची शक्ती ही आपोआप कमी होते असं आपल्याला दिसतं. तर अशा प्रकारची प्रत्यय निर्मितीची मर्यादा आपल्याला दिसून येते. देशातील उद्योग आणि व्यापारांची परिस्थिती तर देशातील उद्योग आणि व्यापारांची परिस्थिती तेजीची किंवा मंदीची असू शकते. तेजीच्या परिस्थितीमध्ये बँकेकडे जास्त कर्जाची मागणी होत असते, त्यामुळे ते जास्त प्रमाणात प्रत्यय निर्मिती करीत असतात. याउलट मंदीच्या परिस्थितीमध्ये मात्र कर्जाची मागणी कमी झाल्यामुळे बँकांची प्रत्यय निर्मिती करण्याची शक्ती मात्र कमी प्रमाणात होत असते असं आपल्याला दिसून येते. तारणाचे स्वरूप हा सुद्धा प्रत्यय निर्मितीच्या मर्यादेचा एक मुद्दा दिसून येतो. तर साधारणतः व्यापारी बँका मूल्यवान संपत्तीच्या तारणावर कर्ज देऊन प्रत्यय निर्मिती करत असतात. त्यामुळे बँका किती प्रमाणात कर्ज देतील हे त्याच्याकडे आपल्या आणल्या जाणाऱ्या मूल्यवान संपत्तीच्या तारणावर अवलंबून असते. म्हणजे स्वाभाविकपणे आपल्याला असं दिसतं की बँकेकडे श्रेष्ठ दर्जाचं तारण मोठ्या प्रमाणात आणलं जात असेल तर त्या जास्त प्रमाणात प्रत्यय निर्मिती करू शकतात. आणि अशा पद्धतीची प्रक्रिया शेअर्स असं म्हणतात की बँका विरळ हवेतून पैसा निर्माण करीत नाही तर त्या अचल संपत्तीचे परिवर्तन करतात असं यामध्ये शेअर्सला असं वाटतं. म्हणून अशा प्रकारच्या प्रत्यय निर्मितीच्या मर्यादा व्यापारी बँका प्रत्यय निर्मितीच्या मर्यादा आपल्याला अशा प्रकारे दिसून येते. इथे मी माझं लेक्चर संपवतो. थँक्यू.